तुमच्या समोर एक डेमो सादर करत आहोत, ज्यामध्ये सायन्स 2 च्या फर्स्ट लेसनचा एक क्वेश्चन आन्सरचा रेकॉर्डेड सेशन आहे, जो तुम्ही नंतर कधीही पाहू शकता. तर या सेशनसाठी म्हणजे माझा उद्देश असा आहे की लर्निंग कोणत्या लेवलची असली पाहिजे आणि प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. प्रश्न विचारल्यावर त्याचा अर्थ किंवा त्या प्रश्नामधील काही सायंटिफिक वर्ड्स जे असतात त्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी जर समजून अभ्यास केला तर काय रिझल्ट त्याचा असू शकतो किंवा कशा प्रकारचा परफॉर्मन्स येऊ शकतो, हे आता तुम्हाला आम्ही एका डेमो थ्रू दाखवणार आहे. त्या डेमो मध्ये मी काही प्रश्न आपल्याच ट्युशनची एक मुलगी जिचं नाव आर्या साळवे हिला मी विचारणार आहे आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ट्रान्सपरन्सी ठेवून आम्ही हा डेमो शूट करतोय आणि त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं ती मुलगी कशी देते. हे सध्या आपण डेमो आहे, रेकॉर्डेड आहे, पण यामध्ये कोणती एडिटिंग नसणार आहे. ऍटलिस्ट आन्सरची तरी कोणती एडिटिंग नसणार आहे. एकदम रिअल आन्सर्स असतील, आहे तसे आन्सर्स तिच्या कडून आपण ऐकून घेऊ. तर चला मग सुरुवात करूया आपल्या डेमोसाठी. तर या डेमो मध्ये पहिला प्रश्न मी तिला विचारतोय, डिफाइन हेरिडिटी, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस. The transfer of hereditary characters from parental generation to offspring through genes is called heredity. Second, the mechanism of the hereditary changes, mutation. Sudden changes occurring in the gene is called mutation. Second, the hereditary characters cause the mutation. At the time of meiosis, the crossing over takes place. At the time of meiosis, this result in the hereditary characters. ओके, उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा, डिफाइन फॉसिल, एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स एज प्रूफ ऑफ evolution. Fossil is an paleontological evidence for evolutionary process. Second, fossils are used. Carbon dating method is used to identify the fossil's correct age. Due to some natural calamities. ओके, तर इथं थोडासा डिटेल मध्ये आन्सर पाहिजे होतं, कारण जर 2-3 मार्क्सला येत असेल तर ऍटलीस्ट 4-5 पॉइंट्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणं जरुरी आहे. त्याला थोडंसं इम्प्रूव्ह करावं लागेल. नेक्स्ट आहे, राईट अ शॉर्ट नोट्स ऑन एम्ब्रियोलॉजी. Embryology is a detailed study of development of embryos. In initial stages, the embryos are very similar to each other. Third, this similarity decreases with the development of embryos. Fourth, in the evolutionary science, competitive study of embryos of vertical evolution is done. मला विचारायचं आहे की एम्ब्रियो जो एम्ब्रियोलॉजी मधला स्टडीचा पार्ट आहे, तर त्याला एम्ब्रियो ह्या डेव्हलपिंग स्टेज मध्ये म्हणजे कशा प्रकारे फॉर्म होतो ह्याची प्रोसेस माहिती आहे का? आठवण थोडा व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे. खूप सारे स्टेजेस आहे, म्हणजे पहिले 3 स्टेजेस असतात प्रत्येकाचे, जसं सॅलिमँडर, ह्युमन, फिश, टॉर्टॉइज, त्याचे वेगवेगळे स्टेजेस असतात. पहिले ते वेगळं होतं, आता थोडे त्याच्यामध्ये चेंजेस आले. जसं ह्युमन बदललं तसे त्याचे थोडे चेंजेस आले आणि आणखीन आता जास्त येत आहे, खूप फास्ट. बरं, पण एम्ब्रियो जो आहे ना, तो सगळ्यांचा जो काही फर्स्ट स्टेज आहे, एम्ब्रियोचा जो फर्स्ट स्टेज आहे सगळ्या वर्टिब्रेट्सचा, म्हणजे वर्टिब्रेट्स म्हणजे काय मी काल सांगितलं होतं की वर्टिब्रेट्स असे म्हणजे स्पीसीज आहे ज्याच्यामध्ये काय असते तर स्पायनल कॉर्ड असते, त्याला वर्टिब्रेट म्हणतो. पण प्रत्येक वर्टिब्रेट, जसे त्या क्वेश्चन मध्ये एक्झाम्पल घेतले होते, तर त्याचा जो एम्ब्रियो स्टेज जो आहे वर्टिब्रेटचा, ज्याला एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स म्हणून घेता येतो, तर पहिल्या स्टेजचा जो एम्ब्रियो सगळ्यांचा कसा होता, सिमिलर होता. म्हणून हा एक काय आहे तर इव्हिडन्स आहे आणि त्याला आपण काय म्हणू शकतो का एम्ब्रियोलॉजिकल तो एक इव्हिडन्स आहे. कशासाठीचा? ज्याचे अँसिस्टर सेम आहे त्या वर्टिब्रेट किंवा एका स्पीसीजला दाखवण्यासाठी, म्हणजे सगळे वेगवेगळे जरी सध्या असले तरी आधी त्यांचा जो ओरिजिन आहे तो सेम आहे ते दाखवण्यासाठी एम्ब्रियोचा फर्स्ट स्टेज सगळ्यांचा कम्पेअर केलेला होता, जो की सेम होता. तर प्रश्न पुढचा असा आहे की डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनचा शॉर्ट नोट्स लिहायचा आपल्याला. Charles Darwin proposed the theory of natural selection. Second point, Charles Darwin proposed the theory of natural selection by making too many experiments. Charles Darwin explained his views in the book name Explain His Views in Survival of the Fittest. Darwin also explained
his views in all organisms reproduce prolifically. Okay. Third, natural selection is done. Plays an important role. Natural selection plays an important role in natural selection. Only those organisms. Natural selection plays important role in selecting only those organisms which are fit to live. Fourth, Charles Darwin also has expressed his views in the book named Origin of Species. थँक्यू. जसं की तुम्ही बघू शकता आता की या डेमोमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले, तेही रॅन्डमली विचारण्यात आले आणि त्याची उत्तरं तुमच्या समोर आहे. जिथे वाटलं की काहीतरी अडकतंय किंवा चुकतंय तिथे मी मुलांना थोडे 2-4 प्रश्न किंवा शब्द आठवून सांगण्याचा किंवा त्यांना तिथे हेल्प करतो मी, पण त्यांना डिमोटिवेट होऊन देत नाही. तर अशा लेवलचं लर्निंग इथं होऊ शकतं जर घरी दररोज अभ्यास केला आणि एक कन्सिस्टन्सी ठेवली अभ्यासामध्ये, तर मे बी पॉसिबल आहे की यापेक्षाही जास्त चांगले रिझल्ट तुमच्या मुलांमध्ये पण दिसतील. पण तुम्हाला ह्यातून त्यांना एकच सवय लावायची की कशा प्रकारे तुमचा मुलगा किंवा तुमचा पाल्य एका दिवसात एका विशिष्ट वेळेत अभ्यासाला बसतो आणि जास्तीत जास्त रीडिंग वरती आणि लर्निंग वरती फोकस करतो, समजून वाचण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी इथे खूप खूप महत्वाच्या ठरणार आहे. तर मी एवढंच सांगेल की पालकांची थोडे तरी प्रयत्न असले पाहिजे घरी की एक पाल्य तुमचा मुलगा किंवा मुलगी ही कशा प्रकारे अभ्यास करत आहे, बसते का नाही, तिची जागा फिक्स आहे का नाही, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं तुम्हाला खूप जरुरी आहे. कारण त्यांच्या बालमनाला न समजणाऱ्या सध्या या गोष्टी आहे आणि डिस्ट्रॅक्शनच्या लेवल जे आहे त्या खूप जास्त यांच्या माइंडमध्ये सध्या आहेत. पण 10चा स्टँडर्डचा जो काही एक स्पॅन त्यांच्या लाईफमध्ये येणार आहे तो फक्त एकाच वेळेस येईल आणि तो निघून जाईल. जर तुम्ही आत्ता त्यांच्याकडे लक्ष देत नसाल तर पुढे त्यांचं खूपच अवघड होऊन बसेल. म्हणून प्रत्येक पॅरेंटला मी सांगतो आपल्या 10th वॅकेशन बॅचच्या की कृपया करून ह्या गोष्टीला मेंटेन करण्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न करा आणि तेही ह्या 40 दिवसात करा. थँक्यू व्हेरी मच.